नमस्कार मित्रांनो, आज आपल्या फिटनेस सिरीजचा दुसरा दिवस आहे। तर चला मित्रांनो, भरपूर जण डायरेक्ट जिम मध्ये जातात, वर्कआउट करायला लागतात, हेवी वेट उचलतात आणि इंजुरी करून बसतात आणि एक इजा करून बसतात आणि त्यामुळे त्यांचं जिम बंद होतं। तर याचं तुम्हाला एक कारण माहिती आहे का काय आहे? याचं कारण जे आहे ते म्हणजे वॉर्मअप। काही लोकांना बेसिक जिमचं नॉलेज नसतं आणि ते डायरेक्ट जिम मध्ये जातात, वजन उचलायला लागतात, हेवी लिफ्ट करतात, चेस्ट प्रेस मारणार, स्क्वॉट मारणार, बॅकच्या मशीन मारणार, इंजुरी करून बसणार आणि शरीराला दुखापत करून बसणार। तर त्यासाठी तुम्हाला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे। तर चला मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युअली वॉर्मअप म्हणजे काय असतं। जसं की मित्रांनो, तुम्ही गाडी जेव्हा स्टार्ट करता तेव्हा गाडीचं इंजिन गरम पाहिजे, त्याच प्रकारे जेव्हा तुम्हाला जिम करायचंय, वर्कआउट करायचंय, तर तुम्हाला वॉर्मअप म्हणजे तुमची बॉडी गरम करणं खूप गरजेचं आहे। एकंदर सांगायचं म्हणलं तर वॉर्मअप म्हणजे तुमची बॉडी गरम करणं, तुमची बॉडी प्रवृत्त करणं वर्कआउट साठी। जर तुम्ही डेली जिम करण्याच्या आधी कधी वॉर्मअप केलं तर तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होऊ शकतात। सगळ्यात महत्वाचा फायदा जो आपल्याला आयुष्यभर टाळायचा आहे तो म्हणजे इंजुरी। तुमच्या बॉडीला कधीही इंजुरी होणार नाही। 2 नंबरला तुमची जी स्ट्रेंथ आहे बॉडीतली ती स्ट्रेंथ वाढेल। 3 नंबरला तुमच्या बॉडीची, मणक्याची जी फ्लेक्सिबिलिटी जी आहे म्हणजे ड्युरिंग वर्कआउट कॅपॅसिटी तुमची ही वाढणार आहे आणि तुमची फ्लेक्सिबिलिटी पण सुद्धा वाढणार आहे आणि तुमचा जो जिमचा जो रिझल्ट आहे तो 60-70% जो आहे तो डायरेक्ट 100% पर्यंत जाणार आहे। म्हणजे एकंदर वॉर्मअप जो आहे तो एक जिमचाच पार्ट आहे। मित्रांनो, जिम करताय तर काळजीपूर्वक वॉर्मअप करणं तुम्हाला फार गरजेचं आहे। मित्रांनो, जिम मध्ये फक्त वर्कआउट फॉलो करू नका, तुम्ही डिसिप्लिन फॉलो करा आणि तुम्ही जे आहे ते वॉर्मअप कडे लक्ष द्या। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। भेटूया सिरीज 3 मध्ये।